श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार सर्व मित्रांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत प्राचीन असं स्तोत्र आहे, लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्र. हे स्तोत्र याच्या नावातच अर्थ आहे. हे स्तोत्र शत्रूंवर विजय, त्यानंतर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, करणी बाधा आणि सगळ्यात महत्त्वाचं कायदेशीर शेती बाबतीत जमिनीतले रस्ते किंवा प्लॉट, जे खरेदी विक्री, त्यात येणारे अडथळे, ह्या सर्वांसाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. ह्या स्तोत्राचा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की हे स्तोत्र 1001% काम करतं. फक्त स्तोत्राचे काही नियम आहेत आणि ते नियम जर आपण पूर्ण पाळले तर तो प्रश्न आपला सुटल्याशिवाय राहत नाही. फक्त 41 दिवसात, फक्त 41 दिवसात आपला प्रश्न सुटणार. फक्त नियम आणि विधी पूर्ण जाणून घ्या. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि पूर्ण उपाय बघा. तर हनुमंत, बजरंगबली हे चिरंजीवी आहेत, सप्त चिरंजीवीपैकी एक, जे आजही पृथ्वीवर भ्रमण करतात. त्यामुळे जिथे त्यांचं स्मरण चालू आहे ना, तिथे ते येतात. आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हनुमंतरायांसारखा दुसरा भक्त नाही. कारण ज्याने रावणाची लंका दहन केली, त्याच्यासाठी आपल्या शत्रूंचा विनाश करणं काहीच अशक्य नाही. फक्त तुम्ही विधीपूर्ण जसं सांगितलेलं आहे तसाच करायचा. तर मी सांगते आता तुम्हाला की हे स्तोत्र कसं म्हणायचं. तर लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्र, हे स्तोत्र तुम्हाला 41 दिवस पठण करायचं आहे. न खंड पडता 41 दिवस. न खंड पडता म्हणजे तुम्हाला एकही दिवसमध्ये गॅप घ्यायचा नाहीये. म्हणजे तुम्ही मध्ये खंड पाडायचा नाहीये. सलग 41 दिवस हा उपाय तुम्ही करायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही मध्ये गॅप पडेल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला हा उपाय 41 दिवस करायचा आहे. जर हा उपाय पुरुषांनी केला तर उत्तम, कारण स्त्रियांना हा उपाय करता येत नाही. आणि जर हा उपाय त्यांना करायचा असेल तर घरी करावा लागतो. पण ह्या उपायाचा फायदा हा तुम्ही हनुमंत, बजरंगबलीच्या मंदिरात केला तरच तुम्हाला होणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या गावातल्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. तेथे तुम्हाला 41 दिवस याचा पाठ करायचा आहे. तो कसा करायचा आहे तेही सांगते. 41 दिवस तुम्हाला 11 वेळेला याचा पाठ करायचा आहे. स्तोत्र थोडंसं मोठं आहे, पण एकदा पाठांतर झाल्यानंतर सराव होतो. अर्ध्या किंवा पाऊण तासात हे स्तोत्र म्हणून होतं. यात थोडेसे संस्कृत अवघड शब्द आहेत, पण वाचल्यानंतर हळूहळू ते शब्द आपल्याला यायला लागतात. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 कणकीचे दिवे घ्यायचे आहेत. अळणी पीठ घ्यायचं आहे, त्यात तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या मळलेल्या याचे 5 तुम्हाला दिवे करायचे आहे. त्यात वात लावून तिळाचं तेल टाकून त्यातही तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळदच का तर हळद हा बृहस्पतीचा आहे, गुरुग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे आपला गुरुग्रह व्यवस्थित होतो आणि अडचणी आपल्या कमी होतात जीवनातल्या. म्हणून त्यात तुम्हाला हळद टाकायची आहे. आणि हे 5 दिवे तुम्हाला मारुती मंदिरात पहाटे, खूप पहाटेही नाही, जसं जमल तसं 5:30 नंतर तुम्ही हा उपाय हनुमंत मंदिरात मंगळवारी करायचा आहे. मंगळवारपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 5 कणकीचे दिवे, तर त्यात तिळाचं तेल आणि दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक रुईची माळ न्यायची आहे. त्या माळेवर तुम्हाला शेंदूर लावून राम नाव लिहायचं आहे आणि ती माळ तुम्हाला हनुमंतरायांना अर्पण करायची आहे. जर शेंदूर नसेल तर आपण घरातलं कुंकू घेतलं तरीही चालेल. त्याने तुम्हाला राम नाव लिहायचं आहे आणि रुईची माळ हनुमंतरायांना अर्पण करायचे आहे. प्रसाद म्हणून कोणताही गोड पदार्थ न्यायचा आहे. काही नसेल तर खडी साखर नेली तरीही चालेल. पण हनुमंतरायांना बुंदीचे लाडू, फुटाणे हे आवडीचे पदार्थ आहेत. केळी पण बजरंगबलीला खूप आवडतात. तर तुम्ही कोणताही आवडता पदार्थ हे घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला डावा पाय आपल्या उजव्या गुडघ्याला लावून एका पायावर उभं राहायचं आहे. एका पायावर उभं राहूनच तुम्हाला 11 वेळेला हे स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, काही म्हणतील खूप अवघड नियम आहे, पण प्रश्न जितका अवघड त्याचं उत्तर इतकं शोधणं अवघड असतं.
आणि अवघडातून सोप्यात जाणं हे कधी पण चांगलं. जेवढी आपण सेवा मनोभावे नियम धरून करतो ना, ती अत्यंत शीघ्र फलदायी होते. तुम्हाला एका पायावर उभं राहायचं आहे, काही न जमणार नाही, त्यांनी मंदिराच्या भिंतीचा थोडासा आसरा घेतला तरी चालेल, पण आपलं उजव्या पायावर एकाच पायावर उभं राहून हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. आपला डावा पाय उजव्या गुडघ्याला लावून नंतर तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणल्यानंतर पूर्ण 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर होण्याच्या आतमध्ये तुम्हाला याचा 1001% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. तुमचा शत्रू कितीही मोठा असेल, कितीही तुमच्यापेक्षा धनाढ्य बलाढ्य कसाही असेल, तरी त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या घरात काही वाईट एनर्जी असतील, एखादी व्यक्ती बाधित असेल, तर तिलाही या उपायाने नक्की रिझल्ट भेटेल. काही लोकांचे पैसे जे काही लोक देत नाहीत, तर त्यावेळेला तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही स्तोत्र म्हणायला सुरुवात करणार आहात, दिवे लावताना त्यावेळी आपलं तोंड त्या दिव्यात पाहून नाव सांगायचं आहे त्या व्यक्तीचं जे आपली पैसे देत नाही. आणि नंतर तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे. त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला प्रेझेंटमध्ये असं म्हणायचं आहे की हो, माझे पैसे मला मिळालेले आहेत. आणि नंतर तुम्हाला या स्तोत्राचा पाठ सुरू करायचा आहे. एखाद्याचा शत्रू असेल, करणी बाधा किंवा इतर काही असेल, त्यांनी ती गोष्ट दिव्यामध्ये बघून प्रेझेंटमध्ये झालेली आहे, म्हणजे आता ती गोष्ट झालेली आहे असं बोलायचं आहे. हे काम माझं झालेलं आहे किंवा ह्या शत्रूवर मी विजय मिळवलेला आहे असं तुम्हाला 41 दिवस म्हणायचं आहे. तुम्ही स्वतः रिझल्ट पहा ह्या स्तोत्राचा. हे स्तोत्र खूप खूप प्राचीन आहे. आणि मारुतीची जी सेवा आपण करतो ना, ती शीघ्र फलदायी यामुळे होते कारण मारुती हे आजही पृथ्वीवर भ्रमण करत आहेत. ते सप्त चिरंजीवीपैकी एक आहेत. त्यामुळे जिथे त्यांचं स्मरण होतं ते अदृश्य रूपात तिथे उपस्थित असतात. आता 41व्या दिवशी तुम्हाला याचा उद्यापन कसं करायचं आहे, तर तुम्हाला लाडू, जेही लाडू किंवा जे तुम्हाला योग्य वाटेल असे काही पदार्थ तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही राम मंदिर असेल जवळ, नसेल तर मग मारुतीच्या मंदिरातच ठेवा. पण जर राम मंदिर असेल श्रीराम प्रभूंचं, तर नक्की तिथे तुम्ही तो प्रसाद ठेवून या किंवा लहान मुलाला ते द्या. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक शिदोरी घ्यायची आहे, म्हणजे एक पांढरं कापड घ्यायचं आहे. त्या कापडामध्ये तुम्हाला 5 चपात्या घ्यायच्या आहेत किंवा 5 पोळ्या घ्यायच्या आहेत आणि कोणतीही एक भाजी घ्यायची आहे. आणि ती भाजी तुम्ही ती त्या गठोड्यात बांधायची आहे. ते गठोडं तुम्हाला एका दोरीला बांधायचं आहे. त्या पदार्थांमध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही. पोळी पण तुम्हाला बिगर मिठाची करायची आहे आणि भाजीही बिगर मिठाचीच करायची आहे. त्यानंतर एका बांबूच्या काठीला तुम्हाला ती शिदोरी बांधायची आहे आणि ती मारुती मंदिरात तुम्ही शनिवारी ठेवून यायची आहे. असं याचा उद्यापन करायचं आहे. आता हे उद्यापन करत असताना शक्यतो तुम्ही हे पहाटे करा. पहाटेच्या वेळेला, ज्या वेळेला हे कुणी नसेल तिथे, तेव्हा हा उपाय करा. आणि जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत आहात तोपर्यंत तुम्ही शुद्धता खूप महत्त्वाची आहे. मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे. परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे आपल्या नातेवाईकांच्या इथलं सोडून किंवा ज्यांची ते स्वामी सेवा नाही आहे अशांच्या इथलं अन्न घ्यायचं नाही आहे. शक्यतो 41 दिवस तुम्ही बाहेरचं अन्न पूर्ण वर्ज्य करा. सात्विक आहार घ्या. कांदा लसूण वर्ज्य करता आला तर तोही करा आणि मांसाहार तर पूर्ण वर्ज्य करा. याचा इतका रिझल्ट आहे या उपायाचा की 1001% तुमचं काम होणार म्हणजे होणार. फक्त नियम मात्र पूर्ण जसे सांगितले तसे तुम्ही केले पाहिजेत. एका पायावर उभं राहून 11 वेळेला 41 दिवस ह्या स्तोत्राचा पूर्ण पाठ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की किती परिवर्तन झालेलं आहे. आपलं कोणतंही अडलेलं काम मार्गी लागलेलं आहे, कारण मारुती राया ते काम तुमचं पूर्ण करणार आहेत. तुम्हालाही जर असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या विषयाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि या स्तोत्राचा पाठ करून बघा आणि अनुभव नक्की घेऊन बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हनुमंत आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.